Let me begin my lecture for the topic in physics, that is nothing but properties of fluids, and the topic which is included in this properties of fluid is nothing but surface tension. The different parameters which we are going to study is meaning of surface tension, what example we can provide while discussing that surface tension. Of course, the definition of surface tension is one of the aspects. Cohesive force, adhesive force, range of molecular attraction, these are the topics which we have to following, and then sphere of influence, and lastly, if it is possible for us, we may discuss about the molecular basis. Okay. महत्त्वाची गोष्ट अशी की आपण हा टॉपिक घेत असताना एंट्रन्स एक्झामिनेशनच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने आपण हा टॉपिक घेणार आहोत किंवा एक्झामिनेशन पॉईंट ऑफ व्ह्यूने हा टॉपिक घेणार आहोत. त्या दृष्टिकोनातून तुम्ही तशी अटेन्शन असायला पाहिजे. ओके. तुम्हाला माहिती आहे की जेव्हा तुम्ही एखादा लिक्विड सरफेस घेतात, मी या ठिकाणी काय कन्सिडरेशन केलेलं आहे, तर एक बीकर आहे आणि या बीकरमध्ये पाणी कन्सिडर केलेलं आहे किंवा कोणतेही लिक्विड कन्सिडर केलेलं आहे. आता लिक्विडचा जो सरफेस सॉलिड बरोबर कॉन्टॅक्टमध्ये आहे, तर त्या ठिकाणी शियर स्ट्रेस त्या लिक्विड सरफेसवरती अप्लाय झालेला आहे. म्हणजेच काय, हा जो सर्क्युलर कर्व सरफेस आहे बीकरचा, ज्याच्याशी हे पाणी कॉन्टॅक्टमध्ये आहे एकतर साईडने किंवा बिलो, त्याच्यावरती शियर स्ट्रेस अप्लाय झाला आहे. अशा वेळेस हा खालचा बॉटम सरफेस आणि साईड बाय दिस कर्वेचर सरफेस यांना फ्री सरफेस म्हणत नाही. वरचा जो टॉप सरफेस आहे पाण्याचा, लिक्विडचा, तर याला तुम्ही फ्री सरफेस म्हणतात, कारण याच्यावरती कोणताही शियर स्ट्रेस म्हणजेच फोर्स पर युनिट एरिया की ज्याच्यामुळे आकार बदलतो असा ऍक्ट होत नाहीये, म्हणून याला फ्री सरफेस ऑफ द लिक्विड, फ्री सरफेस ऑफ द वॉटर असं म्हणणार. तर असं लक्षात आलेलं आहे की कोणताही फ्री सरफेस ऑफ लिक्विड की ज्याच्यावरती शियर स्ट्रेस नसतो, अशा फ्री सरफेस ऑफ लिक्विडवरती एक विशिष्ट प्रकारचा तणाव असतो, एक विशिष्ट प्रकारचा टेन्शन असते. हा फ्री सरफेस एक प्रकारे स्ट्रेच इलास्टिक मेम्ब्रेन सारखा बिहेव करतो आणि त्याच्यामुळे तो ताणला जातो. आणि बिकॉज ऑफ दिस टेन्शन, बिकॉज ऑफ दिस स्ट्रेचिंग, इट इज अंडर टेन्शन and this leads to the contraction of this free surface. Meaning of this part is, प्रत्येक फ्री सरफेस हा स्ट्रेचिंग मध्ये असल्यामुळे कॉन्ट्रॅक्ट होण्याचा प्रयत्न करतो आणि त्याच्यामुळे त्याच्यावरची एक विशिष्ट प्रकारचं असं टेन्शन झालेलं असते. तुम्ही याची अनालॉजी अशी यूज करू शकतात की जर का तुमच्याकडे एखादा रबरी फुगा असेल आणि त्या रबरी फुग्याला जर का तुम्ही ब्रेक केलं, लेट मी शो दॅट बलून जस्ट लाईक दिस, जर तुम्ही याला ब्रेक केलं तर तुम्हाला असा एक ब्लॅडर मिळेल. हा फुटलेल्या फुग्याचा रबरीचा भाग आहे. याला तुम्ही जर का स्ट्रेच करण्याचा प्रयत्न केला लाईक दिस, तर मी आता सरफेस एरिया वाढतो जस्ट लाईक दिस, तर अशा वेळेस तो सर्व बाजूंनी ताणला जातो जस्ट लाईक दिस आणि त्याच्यामुळे त्याच्यावरती एक विशिष्ट प्रकारचं टेन्शन तयार होते आणि त्याला ताणल्या गेल्यामुळे जर का आपण सोडून दिला तर तो कॉन्ट्रॅक्ट होतो किंवा कॉन्ट्रॅक्ट होण्याचा प्रयत्न करतो. असंच काही अंशी लिक्विड सरफेसवरती सुद्धा घडत असते. फ्री सरफेसवरती तो फ्री सरफेस सुद्धा एक प्रकारे अंडर टेन्शन असतो, तो स्ट्रेचिंग कंडिशनमध्ये असतो. त्याला हिंदीमध्ये किंवा मराठीमध्ये पृष्ठ तणाव सुद्धा म्हणतात. पृष्ठ सरफेस तणाव, टेन्शन. थोडक्यात मी असं सांगेल, त्याचं मिनिंग जर का मला थांबवून आस्क मी व्हॉट इज द मिनिंग ऑफ सरफेस टेन्शन, तर मी असं सांगेल, एव्हरी फ्री सरफेस ऑफ अ लिक्विड बिहेव्स ॲज इफ इट इज अंडर स्ट्रेचिंग कंडिशन. एव्हरी फ्री सरफेस ऑफ द लिक्विड बिहेव्स जस्ट लाईक स्ट्रेच्ड मेम्ब्रेन and because of the stretching it tries to contract its surface area, along its surface area, and it is always under tension. That is called as surface tension. याचे एक्झाम्पल द्यायचे झाले तर मी जे बोललो आधी की फ्री सरफेस ऑफ लिक्विड यामध्ये टेन्शन असते, आपण एक डेमॉन्स्ट्रेशन कन्सिडर करूया. आय एम जस्ट डेमॉन्स्ट्रेटिंग द सरफेस टेन्शन ऑफ वॉटर. जस्ट टेक अ वॉटर inside a pot. Actually there is a water, the top surface of water is quite calm. I am trying to put this blade on the free surface of water. If it is getting flowed on the surface of water, white float, let me show that.
So this is how you can see that the blade is floating on the free surface of water. Why this happened? This is absolutely because of surface tension. If the small objects can float on the surface of water, the free surface of water acts just like a elastic membrane, and the stretch elastic membrane is as if behaving as if it is under tension. तुम्ही ह्या ठिकाणी पाहू शकता, एक मी रिंग कन्सिडर केलेली आहे आणि त्या रिंगला एक दोरा बांधलेला डायमेट्रिकली अपोजिट एंडला. हा दोरा लूज आहे आणि मला नेमकं काय करता आहे तर ह्या रिंगवरती खाली असणारं ते जे सोप सोल्युशन आहे त्यावरून सोप फिल्म तयार करायची. देन आफ्टर व्हॉट आय हॅव टू डू, तर एका साईडची सोप फिल्म मी ब्रेक करेल तर दोरा दुसऱ्या साईडला ओढला जातो का हे मला ऑब्झर्व करायचं आहे. आणि तो ओढला गेला तर याचा अर्थ असा होतो की ते दुसऱ्या साईडचं लिक्विड कॉन्ट्रॅक्ट झालं, आकुंचन पावलं आणि त्यामुळे दोरा ओढला गेला. आणि कॉन्ट्रॅक्शन लीड्स टू द टेन्शन इनसाइड दॅट सोप फिल्म. म्हणजे सोप फिल्म ही कॉन्ट्रॅक्ट होते, म्हणजे त्याच्यामध्ये टेन्शन असते. सेम इज कॉल्ड एज सरफेस टेन्शन. सो लेट मी ट्राय वेदर दॅट इज करेक्ट ऑर रॉंग. ओके, यू कॅन सी हिअर. आता मी खालची सोप फिल्म ब्रेक करतो, वरती दोरा ओढला जातो का ते पाहूया आपण. आय विल ट्राय माय बेस्ट. आता हे बघा तो ओढला गेला. म्हणजे याचा अर्थ काय, तर वरती जी सोप फिल्म तुम्हाला दिसत असेल आता, तर ती त्या दोऱ्याला ओढते, म्हणजे त्यामध्ये टेन्शन आहे म्हणून ती दोऱ्याला ओढते. आणि हे कशामुळे, सरफेस टेन्शनमुळे. सो दिस इज हाऊ यू कॅन डेमॉन्स्ट्रेट द एक्सपेरिमेंट बेस्ड ऑन सरफेस टेन्शन. तुम्ही या ठिकाणी पाहू शकता की हा जो सोप बबल आहे स्पेरिकल इन नेचर आहे. हा स्पेरिकल कशामुळे, तर ॲक्च्युअली सोप हे सोल्युशन आहे, लिक्विड आहे. आणि लिक्विड हा केव्हाही कमीत कमी सरफेस एरिया एक्वायर करतो. तो बबल हा इलिप्सॉइड म्हणा किंवा ट्रॅपेझॉइडल म्हणा असा शेप घेत नाही, कारण सर्वात कमीत कमी सरफेस एरिया फक्त स्पिअरचा असतो. कारण तो कॉन्ट्रॅक्शनमुळे तसं घडते, तो मिनिमम एरिया प्राप्त करण्याचा प्रयत्न करतो. आणि म्हणून कोणताही बबल, लिक्विड बबल हा स्पेरिकल इन नेचरच असतो, की जे तुम्ही आधी पाहिलं ते स्ट्रिक्टली इट इज बिकॉज ऑफ सरफेस टेन्शन. You can see here once again that soap bubble is spherical in nature. आता तुमच्या डेमॉन्स्ट्रेशन मध्ये लक्षात आलं असेल की फ्री सरफेसवरती जर का मी एखादी हाय डेन्सिटीची वस्तू फ्लोट करण्याचा प्रयत्न केला तर त्यावरती ती फ्लोट होते, जस्ट लाईक अ ब्लेड. एखादं ब्लेड जर का मी त्याच्यावरती ठेवलं, ती पाहिलं असेल तर तरंगते, ते फ्लोट होते. हे कशामुळे शक्य आहे, तर तो वरचा तो फ्री सरफेस आहे तो ताणला गेलेला आहे आणि त्याच्यामध्ये टेन्शन आहे, त्यामुळे ते ब्लेड त्याच्यावरती तरंगते, त्यावरती फ्लोट होते. तुम्ही एखादी निडल सुद्धा त्यावरती फ्लोट करू शकतात. यू कॅन डेमॉन्स्ट्रेट दॅट ऑल्सो. पण तसंच तुम्ही बऱ्याच ठिकाणी पाहिलेलं असेल की फ्री सरफेस ऑफ लिक्विडवरती, म्हणजे स्पेशली वॉटरवरती, ज्या ठिकाणी पॉइंट्स असतात छोटे छोटे बाहेर रस्त्यावरती म्हणा किंवा एखाद्या ओपन फ्लोअरवरती म्हणा, पावसाचं पाणी साचलेलं असते आणि ते जेव्हा काल्म असते, शांत असते पाणी, त्यावरती इन्सेक्ट्स वॉक करू शकतात. लहान लहान कीटक त्यावरून चालतात, पाण्यावरून चालतात. तर ते कशामुळे, तर तो पाण्याचा पृष्ठभाग हा ताणलेला असतो. एक प्रकार त्याच्यामध्ये टेन्शन असते आणि त्यालाच तुम्ही सरफेस टेन्शन असं म्हणतात. म्हणजे मी काय म्हणेल की जोपर्यंत फ्री सरफेस ऑफ लिक्विड हे ताणलं गेलेलं नसतं तर त्याच्यावरती ब्लेड म्हणा किंवा टाचणी म्हणा किंवा इन्सेक्ट्स म्हणा फ्लोट करू शकले नसते. ते फ्लोट तरच करू शकतात कारण ते ताणलेले असतात म्हणून. परत तुम्ही जर का असा विचार केला, आता तुम्ही एक दुसरा डेमॉन्स्ट्रेशन पाहू शकता की वॉटर ड्रॉप जो असतो किंवा रेन ड्रॉप जो असतो, हा रेन ड्रॉप काही अंशी असा स्पेरिकल शेपचा असतो. तुम्ही तो रेन ड्रॉप मी आता मोठा दाखवण्याचा प्रयत्न करतो, जस्ट लाईक दिस. तर हा रेन ड्रॉप हा स्पेरिकल शेप कशामुळे प्राप्त करतो, तर याचा पूर्णपणे तो पृष्ठभाग बाहेरचा फ्री सरफेस आहे. आणि मी जे आधीच सांगितलं की एव्हरी फ्री सरफेस इज अंडर कॉन्ट्रॅक्शन अँड इट ट्रायज टू मिनिमाइज इट सरफेस एरिया. तर येथे सुद्धा रेन ड्रॉपमधील जे पाणी आहे तर तो फ्री सरफेस आहे बाहेरचा, तो कॉन्ट्रॅक्ट होण्याचा प्रयत्न करतो आणि स्वतःचा सरफेस एरिया कमी करण्याचा प्रयत्न करतो. तुम्ही मला विचाराल हाऊ इट इज. जर का तुम्ही वेगवेगळे शेप कन्सिडर केले, म्हणजे हा जो रेन ड्रॉप मी या ठिकाणी दाखवलेला आहे याचा आकार जर का असा सिलेंड्रिकल आकार जर असा रेन ड्रॉपचा, तेवढ्याच पाण्याचा, तेवढंच जे प्रमाण आहे त्याचा, तर त्यावेळेस मी याचा सरफेस एरिया, बाहेरचा कर्व सरफेस एरिया, वरचे दोघं फ्लॅट सरफेस एरिया जर काउंट केला तर तो स्पेरिकल सरफेसपेक्षा जास्त येईल.
तुम्ही जर का त्या पाण्याचा असा क्युबिकल क्युबिकल शेप कन्सिडर करण्याचा प्रयत्न केला लाईक दिस, की तो पाण्याचा थेंब हा क्यूब सारखा आहे असं जर का आपण विचार केला, तर याला 6 फ्री सरफेस आहे. एक म्हणजे फ्रंट, बॅक, टॉप आणि बॉटम आणि साईडचे 2 असे 6. या सर्वांचा सरफेस एरिया मी काउंट केला तर तो स्पिअरपेक्षा जास्त येईल. कोणत्याही 3 डायमेन्शनल फिगरचा फ्री सरफेस एरिया हा स्पेरिकलपेक्षा जास्त असतो. फक्त स्पिअरचाच एक असा फ्री सरफेस एरिया आहे की तो बाकीच्या सर्व एरियापेक्षा सर्वात कमीत कमी येतो. आणि म्हणून लिक्विड ड्रॉप हा स्वतःचा असा शेप प्राप्त करतो की जेणेकरून त्याचा वरचा पृष्ठभाग हा कमीत कमी एरिया प्राप्त करेल, फ्री सरफेस कमीत कमी असेल. म्हणून तो नेहमी रेनड्रॉप हा स्पेरिकल शेपचा असतो. दिस इज द रिझन बिहाइंड दॅट सरफेस टेन्शन. मी सरफेस टेन्शनमुळे तो स्पेरिकल शेप घेतो. अजून दुसरं असं की तुम्ही रेनी सीझनमध्ये अम्ब्रेला बघितले असतील, तर अम्ब्रेलाचे जे कापड आहे, इफ यू ऑब्झर्विंग दॅट क्लॉथ, तर तुमच्या असं लक्षात येते की हे जे वरचं जे क्लॉथ आहे ब्लॅक, याच्यामधून पाणी आत जात नाही. हे पाणी कशामुळे जात नाही, तर ह्या कापडांमध्ये सरफेस टेन्शनमुळे फिल्म्स तयार होतात आणि ते पाणी आत पोर्स होत नाही, खाली जात नाही. हे सुद्धा सरफेस टेन्शनमुळेच असं घडते. तुम्ही ट्रीज जर कन्सिडर केल्या तर ट्रीजमध्ये जो मुळापासून म्हणजे हे तर मूळ जर कन्सिडर केलं बिनिथ द सॉइल, तर सॉइलमधून हे जे मूळमधून जे रस आहे, जो स्वॅप आहे, तो वर चढतो शिरांमधून, कॅपिलरीजमधून. तो सरफेस टेन्शनमुळेच तसं घडते. पेनामध्ये जी इंक वर चढते ती सुद्धा सरफेस टेन्शनमुळेच ती वर चढते. असे बरेच एक्झाम्पल्स तुम्ही कन्सिडर करू शकता. Why I am discussing all these examples? This is because there might be possibility of asking such a type of examples and reason behind that. That's why I am discussing all this part. चला ठीक आहे. मग हे आपण एक्झाम्पल घेतले किंवा त्याचं मिनिंग कन्सेप्च्युअल पार्ट घेतला की प्रत्येक फ्री सरफेस ऑफ लिक्विड हा ताणलेला असतो, अंडर स्ट्रेचिंग असतो, स्ट्रेच मेम्ब्रेन सारखा वागतो आणि म्हणून त्याच्यावरती एखादी वस्तू फ्लोट होऊ शकते आणि म्हणून तो कॉन्ट्रॅक्शनचा प्रयत्न करत असतो. त्यामध्ये टेन्शन असते, त्याला आपण सरफेस टेन्शन असं म्हणतात. पण फिजिक्सच्या दृष्टिकोनातून सायंटिफिकली मला जर का त्याचं मिनिंग पाहायचं असेल तर त्याची डेफिनेशन मला कन्सिडर करावी लागेल. मग त्यासाठी काय करायचं, आपण असं इमॅजिन करूया की ह्या बीकरमध्ये जे पाणी मी घेतलेलं आहे, ह्या पाण्याचा हा वरचा जो टॉप सरफेस आहे, याच्यावरती एखादी इमॅजिनरी लाईन ड्रॉ करूया. लक्षात घ्या, प्रत्यक्षात आपण पाण्याच्या पृष्ठभागावरती लाईन, एखादी रेषा आपण आखू शकत नाही, पण आपण फक्त इमॅजिनेशन करायचं आहे. ही इमॅजिनरी लाईन मी या ठिकाणी ड्रॉ केली. लेट्स रिप्रेझेंट दॅट इमेजरी लाईन ॲज AB. ह्या इमेजरी लाईनवरती दोघं साईडने एक विशिष्ट प्रकारचे टँजेन्शियल फोर्सेस असतात किंवा टँजेन्शियल फोर्स असतो. हा टँजेन्शियल फोर्स असा असेल या साईडला किंवा तो टँजेन्शियल फोर्स या साईडला असा असेल. म्हणजे हा पार्टिकल इमेजरी लाईनवरचा लिक्विडचा दोघं साईडला अट्रॅक्ट होतो. हा फोर्स लक्षात असू द्यायचा, हा फोर्स पाण्यामध्ये जाणारा नको, हा फोर्स पाण्याच्या बाहेर हवेमध्ये जाणारा नको, तर पाण्याच्या पृष्ठभागाला लागून असणारा पाहिजे, जो टच होणारा पाहिजे. म्हणून त्याला मी टँजेन्शियल फोर्स म्हटलं, स्पर्श करणारा फोर्स. हा स्पर्श करणारा फोर्स विशेष म्हणजे ह्या इमॅजिनरी लाईनला परपेंडिक्युलर पाहिजे, राईट अँगल पाहिजे. थोडक्यात जर का तुम्ही आयदर या साईडला म्हणा किंवा या साईडला म्हणा, मी हा टँजेन्शियल फोर्स जर काढला तर इट शुड बी परपेंडिक्युलर टू द इमॅजिनरी लाईन. तो परपेंडिक्युलर पाहिजे. 2 महत्त्वाच्या गोष्टी, इमॅजिनरी लाईन AB मी काढलेली आहे, त्याच्यावरती टँजेन्शियल फोर्स टू द फ्री सरफेस काढलेला आहे, आयदर ऑन दिस साईड ऑर ऑन दिस साईड. नंतर ह्या इमॅजिनरी लाईन ABची लेंथ मोजून घ्यायची. AB इज इक्वल टू L, लेट्स से L. मग नंतर मग फोर्स सरफेस टेन्शन T कसा डिटर्मिन करता येईल, तर सरफेस टेन्शन Tचं रिप्रेझेंटेशन फॉर्म्युलेच्या स्वरूपामध्ये ते असं असेल, सरफेस टेन्शन T इज इक्वल टू टँजेन्शियल फोर्स F upon length of imaginary line. This is the expression for surface tension. आता हे वाचताना मी कसं करेल, तर सरफेस टेन्शन इज डिफाइंड ॲज टँजेन्शियल फोर्स डिवायडेड बाय लेंथ. सरफेस टेन्शन इज डिफाइंड ॲज टँजेन्शियल फोर्स पर युनिट लेंथ. आता हे टँजेन्शियल फोर्स कोणाला आहे, ते इमॅजिनरी लाईनला हा टँजेन्शियल फोर्स आहे. इमॅजिनरी लाईन कोठे आहे, तर फ्री सरफेसवरती इमॅजिन केलेली ती लाईन आहे. लेंथ कोणाची आहे, तर इमॅजिनरी लाईनची ती लेंथ आहे. हा टँजेन्शियल फोर्स कसा आहे,
तर इमेजर लाईनला तो परपेंडिक्युलर आहे, राईट अँगलमध्ये आहे. मग असं पूर्णपणे रिप्रेझेंटेशन करायचं आणि त्याची डेफिनेशन तयार करायची. मी डेफिनेशन कशी तयार करेल? याला म्हणायचं सरफेस टेन्शन इक्वल टूला म्हणायचं डिफाईन ॲज, याला म्हणायचं टँजेन्शियल फोर्स ॲक्टिंग परपेंडिक्युलर असं म्हणायचं. आणि कशावरती? टँजेन्शियल फोर्स ॲक्टिंग परपेंडिक्युलर ऑन इमॅजिनरी लाईन, इमेजरी लाईनवरती. आता इमेजरी लाईन कोठे आहे? ड्रॉन ऑन फ्री सरफेस ऑफ लिक्विड हे सांगायचं. आणि अपॉन न म्हणता पर युनिट म्हणायचं. पर युनिट व्हॉट? लेंथ. लेंथ कोणाची? इमेजरी लाईनची. ए बी इज इक्वल टू एल, त्याला म्हणतात सरफेस टेन्शन. आता ही फायनल स्टेटमेंट डेफिनेशन त्याची अशी करेल, सरफेस टेन्शन डिफाईन्ड ॲज टँजेन्शियल फोर्स ॲक्टिंग परपेंडिक्युलर टू द इमॅजिनरी लाईन drawn on free surface of liquid per unit length of imaginary line, the imaginary line, that is called as surface tension. काही वेळेस काय असते की तुम्ही जर का सोप फिल्म तयार केली, म्हणजे साबणाची फिल्म जर तयार केली, एखादी रिंग घ्यायची, ही रिंग मी कन्सिडर करतो, आणि ह्या रिंगवरती साबणाच्या सोल्युशनमध्ये ही रिंग बुडवायची, इमर्स करायची, डीप करायची आणि लगेच बाहेर काढायची. तुमच्या असं लक्षात येईल की त्याची सोप फिल्म तयार होते. आता या सोप फिल्मच्या बाबतीमध्ये सोप फिल्म सुद्धा लिक्विड झाली. याच्यावरती मी इमेजर लाईन ए बी जर काढली तर ह्या इमेजर लाईन ए बी वरती टँजेन्शियल फोर्स असेल, तो या दिशेने सुद्धा असेल आणि या दिशेने सुद्धा असेल टँजेन्शियल फोर्स. तर त्याच्या बाबतीमध्ये लेंथ ऑफ ए बी ही इमेजर लाईन काढलेली आहे. ओके, मग अशा वेळेस मी काय करेल की याची लेंथ घेताना ट्वाईस लेंथ घेईल. याला कारण असं की याला दोन फ्री सरफेस आहे, एक तर या साईडचा आणि पलीकडचा. एखाद्या रिंगवरती तयार होणारी जी सोप फिल्म आहे, रिंगवर तयार होणारी सोप फिल्म, याला दोन सरफेस येतील, या साईडचा आणि या साईडचा, म्हणून तेव्हा त्याला ट्वाईस लेंथ घ्यायची. इफ देर आर टू फ्री सरफेसेस then surface tension can be described like this: T is equal to tangential force acting perpendicular to the imaginary line drawn on free surface of the liquid per unit length of the imaginary line. Here that there are two free surfaces, top and the below one. इथे twice L कन्सिडर करायचा. ही सुद्धा दुसरा एखादं एक्सप्रेशन सरफेस टेन्शनचं असू शकते. ओके, आता तुम्हाला यामध्ये परत त्याचं एसआय युनिट सुद्धा विचारले सरफेस टेन्शनचं. फार सोपं आहे ते. एसआय युनिट मी कसं डिस्क्राईब करेल तर काही नाही, फोर्सचं एसआय युनिट न्यूटन आहे आणि लेनचं एसआय युनिट मीटर आहे, न्यूटन पर मीटर. हे झालं सरफेस टेन्शनचं युनिट. डायमेन्शन जर तुम्हाला कोणी विचारलं तर डायमेन्शन सुद्धा त्याच पद्धतीने आहे. लेट मी क्लिअर. डायमेन्शन ऑफ फोर्स एफ इक्वल टू m1 L1 T⁻² upon again length means L1. Therefore the total dimension is, there L1 get cancelled, simply there is m1 and T⁻². Total dimension of the surface tension is m1. Now L is not there, L equal to 0, L⁻0 T⁻². This is the dimension of surface tension. तुम्हाला जर सीजीएस युनिट विचारला तर न्यूटन ऐवजी डाइन वापरा आणि मीटर ऐवजी सेंटीमीटर. सीजीएस युनिट डाइन पर सेंटीमीटर. मी बऱ्याच वेळेस सांगत असतो की जेव्हा तुम्ही एखाद्या पर्सनचं नाव कन्सिडर करता तो जर का सिम्बॉल लिहायचा असेल तो कॅपिटल लिहितो आपण, आणि जर का तुम्हाला जर का तो फुल प्लुरल फॉर्ममध्ये लिहायचा असेल, फुल स्पेलिंगमध्ये लिहायचं असेल तर त्यावेळेस तुम्हाला पहिलं लेटर आपण कॅपिटल काढत नाही. ह्या सुद्धा महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहे. अशा पद्धतीने तुम्ही त्याची डेफिनेशन आणि त्याचा कन्सेप्च्युअल पार्ट सुद्धा मॅथड आपल्या फिजिक्सच्या दृष्टीने करू शकता.